पुढच्या बातम्यांकडे वळूयात। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी तपासातनं मोठे खुलासे आता होत आहेत। खरातच्या कार्यालयातनं अंगठीची तब्बल 35 मापं आणि एका महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश जप्त करण्यात आलाय। 7व्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हे पुरावे हाती लागले। भक्तांच्या बोटाचं माप घेऊन खरातनं 5,000ची अंगठी लाखो रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तसंच पूजाविधीच्या नावाखाली खरातनं महिलांवरती अत्याचार आणि आर्थिक लूट केली असेही गंभीर पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणखीन एका भोंदूवरती पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्यात। श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यानुसार गणेश शिंदे याच्यावर महिला अत्याचार आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। पोटाचा आजार बरा करून देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेकडनं तब्बल 20 लाख रुपये उकळले आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणामध्ये अटक झालेल्या शिंदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बेलापूर गावामध्ये दावल मलिक बाबा नावाने तो आश्रम चालवत असे आणि दरबार भरवत असे अशी माहिती कळते। दरम्यान भोंदू गणेश शिंदेच्या आईने मुलावरील आरोप फेटाळलेत आणि त्याला या खोट्या प्रकरणात अडकवलं जात आहे असं म्हटलं। 20 लाख रुपये तिने ते सांगितले बा यांनी घेतले। एवढे पैसे घेतले हिच्याकडे आले कुठून, ही देते कुठून एवढे पैसे? एवढे जर पैसे आम्ही घेतो तर आम्ही तर आतापर्यंत काही बी चांगल्या बंगल्यात याच्यात राहिलो असतो। अजून आमचे साखरेचेच घर आहे, आम्ही तिथे जगतो एवढ्या याच्यामध्ये। आणि तिचं हे सत्य समोर आणावा एवढीच माझी विनंती आहे कोर्टाला बी। तिने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केलाय। बलात्काराचा हा 3 वर्षापासून हा गपकस काय बसली, एवढ्या दिवसाची ही गपकस काय झाली? हिने त्याच टायमाला का बाबा नाही केला, कोणाला म्हणले नाही, कोणाला बोलले नाही। मग हिने आत्ताच काय गेला आलं? तिच्या मागं याच्या मागं कोण आहे? हात कोणाचा आहे हे आम्हाला सत्य समोर आणावं। आपण बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून भोंदूगिरी करणारा मनोहर मामा भोसले प्रकरणी आता 3ऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। श्रीगोंदा इथून मनोहर भोसले याच्या शिवसिद्धी ट्रस्टचे नरेंद्र सांगळे यांना पोलिसांनी अटक केली। कर्जत जामखेड परिसरातही मनोहर भोसलेची 25 ते 30 एकर जमीन उघड होण्याची शक्यता आहे। आज मनोहर भोसलेला पुन्हा एकदा माढा न्यायालयामध्ये उभं केलं जाणार आहे। IPS अंजना कृष्णा यांनी काल रात्री 3 तास मनोहर भोसलेची चौकशी केली। नाशिकच्या TCS कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झालाय। 2 मे या दिवशी जेल की बेल याचा फैसला होईल। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीत धक्कादायक माहिती समोर येते। पीडित युवतीचं नाव बदलून हनिया ठेवण्यात आलं होतं। मुस्लिम रीतिरिवाज पाळण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता। तसंच धर्म परिवर्तनासाठी दबाव, धाक धपटच्या असे प्रकार सुरू होते। या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शनही असल्याचं कळतं। दाऊदचा साथीदार सलीम डोलाच्या मुसक्या आवळून भारतात आणण्यात आलाय। सलीम डोलाला आज दिल्लीत आणलंय। गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली आहे। तुर्कस्तानातील इस्तंबूल इथं अटक झाल्यानंतर भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं आणि पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। रशीदपुरा भागातील खमरविला बंगल्यावर पहाटे पोलीस आणि महापालिका आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकला। या कारवाईत गर्भपातासाठी लागणारं घातक साहित्य, औषधं आणि बेकायदेशीर सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा प्रोब जप्त करण्यात आलाय। एका महिलेची प्रकृती गर्भपाताच्या औषधांच्या ओव्हरडोसमुळे गंभीर झाल्याचंही उघड झालंय आणि तिला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासात आणखीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। मीरारोड चाकू हल्ल्याच्या प्रकरणातील आरोपी झैब बॅचलर अटकेच्या वेळेला घरात एकटाच असल्याची माहिती आहे। अस्मिता रिजन्सी सोसायटीत हा आरोपी राहत होता। बॅचलर राहत असलेल्या झैबला रूम खाली करण्याची नोटीस देण्यात आलेली होती। भाड्याने घर देत नाही, नीट वागणूक देत नाही असे दावे या आरोपीनं चौकशी दरम्यान केले होते। हा आरोपी लॅपटॉपवरनं मुलांचे ऑनलाईन क्लासेस घ्यायचा अशी माहिती पोलिसांना मिळते। मीरा रोडमधील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी हल्ला झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांच्या तब्येतीची माहिती घेतली। शिवाय हिंदूंवर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगात सडवू असंही सोमय्या म्हणाले। कुछ महीनों में महाराष्ट्र में
हिंदुओं के ऊपर, हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर कोई इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर उत्पाद दिया जाएगा। एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा। इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है। मुंबईसह ठाण्यातल्या 3 ठिकाणी एटीएसने छापे मारलेत। कुर्ला आणि मीरा रोड हल्ल्यातील आरोपीशी संबंधित ठिकाणांवर एटीएसने छापे टाकलेत। छाप्यांदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावामध्ये अश्लील व्हिडिओ काढून तरुणींना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार घडलाय। या प्रकरणामध्ये शाहिद सनदे आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाई यांच्यावरती हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। शाहिद सनदे याला अटक करण्यात आली आहे। शाहरुख देसाईचा शोध सुरू आहे। या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी आज गाव बंद ठेवत संबंधितांवरती कठोर कारवाईची मागणी केली। मोर्चासाठी आलेल्या जमावाला पोलिसांनी परवानगी अभावी अडवल्यानंतर काही काळ तणावही निर्माण झाला होता। दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे, तो प्रयत्न करतात। आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। आरोपींना कठोरात कठोर शासन हवं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन हवं अशा त्यांच्या मागण्या आहेत। सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावलेली आहे। तर कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावातील घटनेवर आरोपीच्या वडिलांनी आदर्श भूमिका मांडली आहे। माझा मुलगा शाहिद सनदेला फाशी द्या। 8 मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी ही मागणी केली आहे। तसंच शाहिदच्या वडिलांनी गावकऱ्यांची आणि पीडितांची माफी मागितली। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदेह कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे। दरम्यान आरोपी शाहिद सनदे यानेही मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढल्याचं कबूल केलंय। माझं नाव शाहिद समीर संदे, राहणार शिरोली ग्रामपंचायतजवळ टाकली गल्ली। माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज व्हिडिओ अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनवर ठेवलेले माझ्या मर्जीने। मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप सध्या मुंबई महापालिकेच्या यंत्रणेवरती होतोय। याचं कारण कूपर रुग्णालयामध्ये आयसीयूत बेड्स उपलब्ध नसल्यामुळे 2 दिवसात 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। आयसीयूमध्ये बेड नसल्यामुळे गोरेगावमध्ये राहणाऱ्या संध्या यादव या तरुणीवर स्ट्रेचरवरती उपचार केले आणि उपचारादरम्यान स्ट्रेचरवरती पडून तरुणीचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। तर दुसऱ्या घटनेत नालासोपाऱ्यातले 38 वर्षीय रुग्ण कैलास सिंग यांना आयसीयूत बेड मिळाला नाही आणि जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला। मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक आक्रमक झालेत आणि त्यांनी नर्स आणि सुरक्षा रक्षकावरती हल्ला केला। केईएम रुग्णालयामध्ये ही सकाळी घटना घडली। रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी नर्स आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। नर्सवर हल्ला झाल्यानंतर रुग्णालयातील नर्सनी डीन यांना घेराव घातला होता। हल्ला करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वच नर्सने केली आहे। सकाळी झालेली घटना अजूनही गुन्हा दाखल या बाबतीत झाला नाहीये, त्यामुळे नर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी आक्रमक झाले।